कोणाच्या बापाचं पेटवण्याचं पाणी शिखारे पाटाला मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींचा धिक्कार असो। खारे पाटावर अन्याय करणारे रविशेठ पाटील राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। खारे पाटावर अन्याय करणारे धैर्यशील पाटील राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। जो पाण्याचा टेंडर निघालाय त्याची सेवा हमी कायदा जो आहे त्याच्यानुसार जे संबंधित अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत आहोत। लोकप्रतिनिधींना हा प्रश्न अधिवेशनात मांडण्यासाठी आम्ही आमसभेत दिला होता। इथले जे आमदार आहेत रविशेठ पाटील यांना लेखी निवेदन दिले आम्ही। मागच्या आंदोलनाला त्यांनी सांगितलं होतं की मला कोण सांगत नाही, मला कोण बोलवत नाही। शेवटी यावेळेस आम्ही त्यांना लेखी दिलं मध्ये हा प्रश्न उपस्थित करा। पुन्हा हा प्रश्न तारांकित मध्ये श्रीरामपूरचे आमदार आहेत हेमंत ओगले यांनी शेवटी त्याची मागणी केली की मला या विषयावर चर्चा करायची आहे। बाहेरचे आमदार या विषयावर बोलत असतील, आमसभेमधले इथले राज्यसभा खासदार बीजेपीचे धैर्यशील पाटील हे सांगतात याला मंजुरीच मिळालेली नाहीये। अरे तुम्ही धरणाच्या तोंडापाशी राहताय, इथून फक्त 1 किलोमीटरवर तुम्ही राहताय, या धरणाची काय परिस्थिती तुम्हाला माहिती नाहीये। राजीनामे देऊन टाका। तुम्ही कशासाठी तिथे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवताय? जर इतक्या मोठा पाण्याचा प्रश्न तुम्हाला माहित नाही, आमचा तर तुमच्यावर आरोप आहे की हे पाणी न मिळू देण्यामागे तुम्हीच आहात। कारण एकही पत्र तुम्ही इतक्या वर्षामध्ये दिलेलं नाहीये इरिगेशन खात्याला।